म्हणजे शेतकऱ्याला अपेक्षा सुद्धा नव्हती ती उद्धव साहेबांना करून टाकली। उद्धव साहेब जे मुख्यमंत्री झाले त्या टायमालाच शेतकऱ्याची कर्जमाफी झाली। हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे डबल। जे उद्धव साहेब आलेत ते खरोखर शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगलं व्हावं या हितासाठी आले। आज पण जेवढे सरकार येऊन गेलं कोणीही कर्जमाफी केली नाही। हे भ्रष्टाचारी सरकार आणि दोन बायकाचं सरकार आहे। आता पण फक्त आश्वासन आहेत की कर्जमाफी करूत झालेली नाही, पॅकेज आलेलं आहे देऊत दिलेलं नाही किंवा शेतकऱ्याच्या खात्यात आलेलं नाही। शेतकरी झुरतोय मरतोय करतोय ही शेतकऱ्याच्या पद्धतीने शेतकऱ्यालाच माहिती आहे। दिवाळी कशी साजरी केला, काय केला, कुणाच्या घरी भेटलं कुणाच्या घरी भेटलं नाही, का झालं हे शेतकऱ्याच्या व्यथाही शेतकऱ्यालाच माहिती आहेत, पुढे कुणालाच माहित नाही। फक्त देऊ करू एवढंच यांचं बोलणं करणं चालू आहे। म्हणजे उद्धव साहेबाला जे म्हणजे शेतकऱ्याला अपेक्षा सुद्धा नव्हती ते उद्धव साहेबांना करून टाकलेलं होतं। कर्जमाफी म्हणा, आर्थिक मदत म्हणा, पूरग्रस्ताला हे म्हणा, कोरोनाची मदत, समजा काय व्यवस्था। उद्धव ठाकरे साहेब यावेळेस सत्तेमध्ये नसताना सुद्धा या गावाला या मराठवाड्याच्या दौऱ्याला निघाले, याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं म्हणणं आमच्या ह्या छोट्या गावामध्ये साहेब जे आले की आमच्या गावामध्ये अतिवृष्टीमुळे तहसीलदार सुद्धा साधा आला नाही, आमदार नाही, मंत्री नाही, पालकमंत्री नाही, कोणीच नाही। हे भ्रष्टाचारी सरकार आणि दोन बायकाचं सरकार आहे। हे सरकार आलं नाही। जे उद्धव साहेब आलेत ते खरोखर शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगलं व्हावं या हितासाठी आलेले आहेत।